विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील 4थ्या सत्रातील मराठी वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत एका प्रकरणाचा अभ्यास केला होता. आज आपण त्याच्यामधलं जे दुसरं प्रकरण आहे वैचारिक स्वरूपाचं ते आहे मराठी ग्रंथकार सभेस पत्र आणि याचे लेखक आहेत महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले. यांना आपण थोडक्यात महात्मा फुले असं सुद्धा म्हणतो. तर हे जे महात्मा फुले आहेत हे महाराष्ट्रातील आणि एकंदरीतच भारतातील वैचारिक चळवळीला गतिमान करणारे एक महत्त्वाचे विचारवंत मानले जातात. त्यांच्याविषयी जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्यांना कर्ते सुधारक असं म्हटलं जातं. कर्ते सुधारक म्हणजे त्यांनी ज्या ज्या सुधारणा सांगितल्या त्या सुधारणा करण्यासाठी त्यांनी स्वतः समाजामध्ये उतरून प्रयत्न केले. तर असे हे महात्मा फुले ज्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं त्या काळामध्ये लेखन करत होते. यांचा जो जन्म आहे तो झालेला आहे 1827ला आणि त्याचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे 1890ला. म्हणजे 1827 ते 1890 या काळामध्ये आता पूर्णपणे इंग्रजांच्या नियंत्रणाखाली आलेला हा कालखंड आहे. आपल्याला माहीत असेल की 1857चा उठावसुद्धा याच काळामध्ये त्यांचा झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे जे महात्मा फुले आहेत हे अशा काळाचे प्रतिनिधित्व करतात ज्या काळामध्ये इंग्रजांनी नुकतंच शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शाळा उघडल्या होत्या आणि भारतीयांना त्यांच्या प्रशासनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तर इंग्रजांच्या या शिक्षणाचा परिणाम असा झाला की इंग्रजांच्या प्रशासनाचा, तिथल्या धर्माचा, तिथल्या समाजव्यवस्थेचा, तिथल्या लोकशाहीचा आणि धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याचा जो तिथं प्रोटेस्टंट विरुद्ध असा जो ख्रिश्चन धर्माच्या अंतर्गत जो एक विरोधाभास होता, जो एक चिकित्साचा भाग होता, तो सगळाच इथं आला आणि त्याच्यामुळे महात्मा फुलेंच्या चर्चेमध्ये, महात्मा फुलेंच्या लेखनामध्ये हा चिकित्सकपणा दिसून आला. त्यांनी जी ग्रंथ लिहिलेले आहेत त्यामध्ये गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, इशारा, शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. याचबरोबर त्यांनी जे अस्पृश्य मुलींकरता शाळा काढली, स्त्रियांच्या शिक्षणाकरता त्यांनी शाळा सुरू केल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले, धार्मिक ज्या चुकीच्या पद्धती होत्या त्याच्याविषयी त्यांनी अनेक चर्चा घडून आणल्या संपूर्ण महाराष्ट्रभर. तर असा जो एक कर्ता सुधारक होता त्यांचं साहित्यविषयक काय भूमिका आहे ही सुद्धा पाहणं फार आवश्यक आहे. आणि योगायोगानं त्यांना मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ हे जे गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी ज्यांचा आपण पूर्वी लेख पाहिलेला आहे आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 1878 साली मे महिन्यामध्ये, कधी 1878 साली मे महिन्यामध्ये या ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. आणि त्याचं जे पहिलं अधिवेशन होतं, पहिलं जे संमेलन होतं ते 1878 भरवण्यात आलं. तर या संमेलनासाठी त्यांनी महात्मा फुले यांना बोलवलं होतं की त्यांनी सुद्धा तिथे यावं आणि तिथं मार्गदर्शन करावं. परंतु महात्मा फुले तिथं गेले नाहीत. दुसरं जे संमेलन झालं ते झालं 24 मे 1885ला. म्हणजे पहिलं संमेलन 78 भरवण्यात आलं होतं आणि दुसरं संमेलन जे होतं ते 85 भरवण्यात आलं. तर हे जे 1885 जे संमेलन भरवण्यात आलं होतं त्या संमेलनामध्ये महात्मा फुलेंना सहभागी व्हावं यासाठी विनंती करणारं पत्र न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलं. परंतु
परंतु महात्मा फुले त्या संमेलनामध्ये सहभागी झाले नाहीत आणि त्या बदल्यात त्यांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र त्या काळामध्ये जो ज्ञानोदय नावाचं जे नियतकालिक चालायचं, त्या ज्ञानोदय या नियतकालिकामध्ये ते 11 जून 1885 ते छापलं गेलं. तर हे जे छापलेलं जे पत्र आहे हे कधी छापलं गेलेलं आहे? तर 11 जून 1885. तर या पत्राचं जे नाव आहे ते आहे मराठी ग्रंथकार सभेस पत्र, आणि ते पत्र जशाला तसं आपल्याला यावेळेस अभ्यासक्रमाला आहे. तर तुम्ही म्हणसान की हे पत्र कशासाठी आहे आपल्या अभ्यासक्रमाला? आपल्या अभ्यासक्रमाचा जो मुख्य विषय आहे तो तर वैचारिक साहित्य आहे. तर हा सुद्धा एक वैचारिक साहित्याचाच भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण की याच्यामध्ये साहित्यविषयक विचार मांडले गेलेले आहेत. म्हणजे जसं राजकारणाविषयी विचार असतात, जसं आपल्या प्रगतीचे विचार असतात, जसं मागच्या पत्रामध्ये निबंधामध्ये आपण पाहिलं होतं की इंग्रजांकडून आपण काय शिकायला पाहिजेत, कसे उद्योग करायला पाहिजे याविषयी लोकहितवादी यांनी मार्गदर्शन केलं होतं. तशाच पद्धतीने या ठिकाणी महात्मा फुलेंनी मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहून साहित्य क्षेत्रामध्ये काय व्हायला पाहिजेत आणि काय व्हायला नको याविषयीची मांडणी केलेली आहे. तर आपण या पत्राला सुरुवात करूयात. महात्मा फुले लिहितात, विवी म्हणजे विनंती विशेष. आपले ता म्हणजे तारीख 13 माहे मजकुराचे कृपापत्रासोबतचे विनंतीपत्र पावले म्हणजे मिळाले, मला ते प्राप्त झालं. त्यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घाल मोठ्या दादा, आता हे कुणाला उद्देशून म्हणतायत? तर ज्यांनी पत्र पाठवलं होतं त्यांना उद्देशून म्हणतायत, घाल मोठ्या दादा, ज्या ग्रहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्याचे त्यास ते हक्क त्याच्याने खुशीने व उघडपणे देववत नाहीत व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळणार नाही किंवा मेळ मिळत नाही. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की थोडंसं लांबलचक वाक्य आहे. ते म्हणतात की जे काही लोक आहेत समाजामध्ये ते दुसऱ्याचे हक्क देत नाहीत, दुसऱ्याचे जे अधिकार आहेत ते मान्य करत नाहीत, त्यांना कमी समजतात. त्या काळामध्ये जातीयता हा फार मोठा भाग होता, अस्पृश्यता हा सुद्धा फार मोठा भाग होता, आणि त्याला उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे की असे जे मनुष्य आहेत जे दुसऱ्यांना त्यांचे अधिकार देत नाहीत, त्यांना माणूस समजत नाहीत, असे लोक जे पुस्तकं लिहित आहेत किंवा अशा लोकांच्या ज्या सभा आहेत त्या सभांसोबत आणि पुस्तकांसोबत आमच्या सभेचा आणि पुस्तकाचा मेळ बसत नाही, कारण की तुमचा हेतू वेगळा आहे, आमचा हेतू वेगळा आहे. तुम्ही दुसऱ्याला माणूस समजत नाहीत, त्यांचे तुम्ही अधिकार देत नाहीत. पुढे ते म्हणतात, कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हावर सूड उगविण्याच्या इराद्याने आम्हास दास केल्याचे प्रकरण त्यांनी आपल्या बनावट धर्मपुस्तकात कृत्रिमाने दडपले. आता इथं महात्मा फुले जे आहेत ते राक्षस आणि देव यांचं युद्ध जे पुराण कथामध्ये होतं त्याच्यामध्ये ते सांगतात, म्हणजे शूद्र आणि सवर्ण असा जो संघर्ष आहे किंवा देव आणि दानव असा जो संघर्ष आहे, त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की यांच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांवर खूप अन्याय केले, आमच्या पूर्वजांना दडपण्याचं काम केलं, आणि हे सगळं जे गुलाम बनवण्याचा जो प्रकार होता त्याचे सगळं लेखन कुठं केलं? तर धर्मग्रंथामध्ये केलं आणि ते दडपून टाकलं. म्हणजे ते धर्मग्रंथातलं ते वास्तवसुद्धा आम्हाला समजू दिलेलं नाही. अशा व्यक्तीसोबत आमचं काही बनेल असं वाटत नाही. ते पुढे म्हणतात, याविषयी त्यांच्यातील जुनात खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. म्हणजे त्यांनी शूद्रांना आणि अतिशूद्रांना त्रास दिलेला आहे, आणि याची साक्ष कोण देतात? तर ग्रंथ देतात जे अगदी जुने आहेत ते.
यावरून आम्हा शूद्रादी अतिशूद्रास काय काय विपत्ती व त्रास सोसावी लागतात हे त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारास व मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणारास कोठून कळणार? म्हणजे ज्या लोकांचा इतिहास अशा प्रकारचा आहे, जे माणसाला माणूस म्हणून पाहत नाहीत, ते त्याच्या जातीवरून किंवा शूद्र अतिशूद्रावरून समजतात, अशा लोकांमध्ये जे काही उंटावरून शेळ्या हाकणारे आहेत, म्हणजे ज्यांना परिस्थिती माहीत नाही, त्यांना नेमकं समाजामध्ये काय चालू आहे याचा थोडासा सुद्धा अंदाज नाही, ते वरूनच कामं करतात, अशा लोकांच्या ज्या सभा आहेत आणि अशा लोकांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये या सर्वांचा समावेश करणं शक्य नाही, कारण की त्यांनी आम्हाला त्रासच दिलेला आहे. पुढे ते म्हणतात, हे सर्व त्यांच्या सार्वजनिक सभेच्या उत्पादकास जरी पक्के माहीत होते तरी त्यांनी फक्त त्यांच्या व आपल्या मुलाबाळांच्या क्षणिक हिताकरिता डोळ्यावर कातडे ओढून त्याला इंग्रज सरकारातून पेन्शन मिळताच तो पुन्हा अट्टल जात्याभिमानी, अट्टल मूर्तीपूजक, अट्टल सोहळा बनून आपल्या शूद्रादी अतिशूद्रास नीच मानू लागला व आपल्या पेन्शनदात्या सरकारने बनविलेल्या कागदाच्या नोटीससुद्धा सोहळ्याने बोट लावण्याचा विटाळ मानू लागला. अशीच का शेवटी ते सर्व आर्य ब्राह्मण? या ठिकाणी त्यांनी परत समाजावर टीका केलेली आहे की इंग्रज सरकारांकडून एक तर ते पेन्शन घेतात आणि पेन्शन भेटले की परत ते काय होतात, त्यांच्या जातीचा अभिमान परत वाढतो, ते कट्टर मूर्तीपूजक बनतात, सोवळं बोवळं पाळतात आणि इतर शूद्रांना किंवा इतर जातीच्या लोकांना ते एवढं हीन समजतात आणि त्याचा शेवट तर एवढा हीन होतो की ते इंग्रज सरकारचे जे पैसा मिळतो त्याला सुद्धा सोहळ्यामध्ये बोट लावलं तर विटाळ मानतात. तर असा हा जो विटाळ मानणारा जो समाज आहे किंवा असा जो इतरांना कमी लेखणारा समाज आहे, तो स्वतःला ब्राह्मण समजतो, तो स्वतःला आर्य समजतो आणि असा त्याचा शेवट होतो. पुढे ते म्हणतात, या हतभाग्य देशाची उन्नती करणारा असो, आता यापुढे आम्ही शूद्र लोक आम्हास फसून खाणाऱ्या लोकांच्या थापांवर भुलणार नाहीत. आता हे सरळ सरळ सांगतात की आम्हाला आतापर्यंत ज्यांनी थापा मारल्या, देवाचं धर्माचं अवडंबर माजून ज्यांनी आम्हाला त्रास दिला, असा त्यांचा उद्देश आहे की तशा लोकांना आम्ही त्यांच्या याला फसणार नाही, त्यांनी आम्हाला जरी बोलवलं तरी आम्ही तिथं जाणार नाहीत. सारांश, यांच्या मिसळण्याने आम्हा शूद्राती अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही. म्हणजे यांच्यासोबत जरी आम्ही राहिलो तरी आमचा फायदा होणारा नाहीच, कारण की त्यांच्या मनामध्ये आणखी सुद्धा ती गोष्ट आहे. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. आता आम्ही आमचंच ठरवलं पाहिजे की या लोकांसोबत राहायचं का नाही. अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने वाढेल त्याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावे. जर तुम्हाला कथा, कादंबरी, विचार काही लिहायचेच असतील तर तुम्ही काय लिहा की इथली जातीयता कशी वाईट आहे, ती कशी निरुपयोगी आहे, शूद्र अतिशूद्र सवर्ण असा भेद किती घातक आहे हे तुम्ही लिहायला पाहिजे. आणि हे सर्व मानव जे आहेत, आपण जे सर्व माणूस म्हणून जगतो आहोत, हे जर एकत्र आले, यांच्यामध्ये जर भावाभावासारखं प्रेम राहिलं तर असं राहण्यासाठी काहीतरी बीज तुम्ही शोधावं, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला जर पुस्तकच काढायची असेल तर अशा प्रकारची काढा की ज्याच्यामुळे हे तेढ नष्ट होईल, एकमेकाचा तिरस्कार नष्ट होईल, सामान्यांना लुबाडण्याची प्रवृत्ती नष्ट होईल. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. एवढी कठीण परिस्थिती असताना तुम्ही मात्र काय केलेलं आहे, डोळे झाकून बसलेले आहात, तुम्ही दुसरंच काहीतरी लिहित आहात. म्हणजे जे लिहायला पाहिजे ते नाही लिहायचं आणि जे आवश्यकता नाही ते तुम्ही लिहित आहात, असं महात्मा फुलेंचं म्हणणं आहे. या उपर या सर्वांची मर्जी हे माझे अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळीच्या
विचाराकरिता तीचकडे पाठविण्याची मेहरबानी करावी. म्हणजे हे जे काही मी विचार मांडतो आहे हे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची मेहरबानी करावी. साधे होके बुड्ढे का येह पहिला सलाम लेव. म्हणजे आता हे शेवटी हिंदीमध्ये लिहिलंय. बुड्ढे का म्हणजे आता हा जो महात्मा फुले त्या काळामध्ये जास्त काही वयाचे नव्हते तरी एका म्हाताऱ्या माणसाचा हा पहिला सलाम असं त्यांनी दिलेलं आहे. आणि खाली लिहिलेलं आहे की आपला दोस्त ज्योतिराव गोविंदराव फुले, ज्योतिराव गो फुले. तर अशा पद्धतीनं अगदी छोटंसं असं हे पत्र आहे. आणि या पत्रामध्ये महात्मा फुलेंनी त्या ज्या ग्रंथकार सभेला म्हणजे साहित्यिकांना एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महत्त्वाची गोष्ट की तुम्ही साहित्याच्या माध्यमातून जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर माणसातील जवळीकतेचं नातं तुम्ही लिहायला पाहिजेत असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. म्हणजे जे नकली पद्धतीने लिहित आहेत, जे खोटं लिहित आहेत, माणसामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम साहित्यिक लोक करत आहेत ते तुम्ही करायला नाही पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचसोबत त्या काळामध्ये जो आर्य अनार्य संघर्ष होता, ब्राह्मण अब्राह्मण संघर्ष होता, तो काळ इंग्रजांच्या आल्यापासून सुरू झाला होता. तर त्या काळापासून तर ती जी मांडणी आहे ती मांडणी याच्यामध्ये आलेली आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की आता याच्यापुढे ही फसवणूक होणार नाही, आम्ही तुमच्यासोबत येणार नाहीत, कारण की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासारखं साहित्य तुम्ही लिहित नाहीत. आणि महात्मा फुलेंची हीच अपेक्षा आहे की सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं लेखन जर होत असेल, असं जर साहित्य निर्माण होत असेल आणि अशा जर सभा निर्माण होत असेल तरच तिथं साहित्यिक काम करू शकतो, तरच तिथं बहुजन समाज किंवा महात्मा फुले तिथं जाऊ शकतात, अन्यथा तिथं जाणार नाहीत. तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या भाषेमध्ये सरळ पद्धतीनं त्यांनी लेखन केलेलं आहे. या पत्राची जी भाषा आहे ती जवळपास आजपासून 150 वर्षापूर्वीची आहे. याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की त्या काळामध्ये भाषा कशी वापरली जायची आणि त्या काळातले संघर्ष, त्या काळातली विचारविनिमय, त्या काळातल्या सगळ्या प्रथा परंपरा आणि त्या काळामध्ये महात्मा फुलेंची विचारसरणी कशी होती याच्यावर त्यांनी मांडणी केलेली आहे. तर हे साहित्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन म्हणून अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे, अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये पाहण्याचा एक दृष्टिकोन मिळावा, विद्यार्थ्यांना सुद्धा समजावं की खोटं साहित्य काही कामाचं नसतं, वरवरचं साहित्य काही कामाचं नसतं. तर साहित्य हे असं असलं पाहिजे जे माणसाला जोडणारं असलं पाहिजे. जे साहित्य एकमेकाचा दुस्वास करत नाही, तिरस्कार करत नाही, अशा प्रकारचं साहित्य जे असेल ते चांगलं साहित्य असं मानायला पाहिजेत. आणि महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये नाकारलेलं सभेचं आमंत्रण आणि त्यामागीची कारणमीमांसा, त्या काळातील विचारसरणी समजून घेण्यासाठी हे पत्र अतिशय महत्त्वाचं आहे. तर इथं आपण थांबूयात. मला वाटतं की हे पत्र तुम्हाला समजलं असेल. अगदी सुरुवातीला वाचल्याबरोबर हे लक्षात येतं, पण याचे जे संदर्भ आहेत, बाकीचे सामाजिक संदर्भ किंवा महात्मा फुलेंच्या संघर्षाचे संदर्भ हे अधिक विस्तृत आहेत आणि त्याची जर आपण चर्चा करत गेलो तर 2 तास, 3 तास, 4 तास सुद्धा पुरणार नाहीत. कारण की यांच्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे त्यांच्या इतर ग्रंथामध्ये आहेत, ते सविस्तर पद्धतीनं मांडलेले आहेत. तर आपण फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की साहित्य हे नकारात्मक असू नये, माणसाला माणसाशी जोडणारं असावं, माणसामध्ये बंधुभाव निर्माण करणारं असावं, अशी अपेक्षा महात्मा फुलेंनी इथं व्यक्त केलेली आहे. तर इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढचं प्रकरण पाहूयात. धन्यवाद.